नमो बुद्धाय, जय भीम। मला फार आनंद होतो आहे की लॉर्ड बुद्ध चॅनलवर हे प्रबोधन करण्याची संधी आमचे परममित्र बौद्ध साहित्यिक आनंद म्हस्के हे मुंबईचे लॉर्ड बुद्ध चॅनलचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यामुळे ही संधी मला मिळत आहे, त्याचा मी आनंद घेत आहे। त्यांचं मी स्वागत करतो आहे। आणि प्रमुख उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरोखर आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत। आज बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केलेली आहे। 14 ऑक्टोबर 1956ला इन द फुटस्टेप ऑफ एम्परेर अशोका, सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीच्या पावन पवित्र दिनी हे धम्मदीक्षेचं आयोजन केलेलं आहे। ह्या धम्मदीक्षेला जगामध्ये धम्म रिव्होल्यूशन, धम्मक्रांती म्हणून ओळखलं जात आहे। आणि त्या दिशेने आज धम्मक्रांतीतून आम्हाला जी काही प्राप्ती झालेली आहे, समाजाची जी काही उन्नती झालेली आहे, समाजाची जी काही प्रगती झालेली आहे आणि साऱ्या धम्मक्रांतीची जगामध्ये जी व्याप्ती झालेली आहे, ती या काही वर्षामध्ये एवढी आम्ही मजल गाठलेली आहे की आम्हीही इन्सान आहोत, जगातील माणसा समान आहोत। हा आत्मसन्मान प्राप्त झाल्याचं आम्हाला समाधान होतो आहे। विशेषतः मला समाधान होतो आहे, मला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा अभिमान वाटतो आहे, कारण मी इन्सान असल्याचं मला समाधान होत आहे। तोच अनुभव लाखो नव्हे कोट्यावधी ज्यांनी धम्मदीक्षा ग्रहण केलेली आहे, ज्यांनी धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि धम्माच्या शिकवणीचा व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आचार, उच्चार आणि विचार यावर आधारित सम्यक व्यवहार केलेला आहे, त्यांचा विहार, त्यांचा बहार, त्यांचा प्रगती, त्यांची उन्नती आज खरोखर पाहण्यासारखी आहे, ऐकण्यासारखी आहे, अनुभव घेण्यासारखी आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर वारंवार सांगत आहेत की आपल्याला आपण इन्सान आहोत, साऱ्या जगातील माणसा समान आहोत आणि हा समानतेचा, माणुसकीचा हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आमची लढाई माणुसकीसाठी आहे। आणि ही माणुसकी प्राप्त करायची असेल तर बाबासाहेब म्हणाले, दीक्षित बनो, सुशिक्षित बनो, संघर्षरत रहो और जहाँ कहाँ हो वहाँ संगठित हो। ये दीक्षित बनने से हम वेल कल्चर बन गए। हमारा पिक्चर अभी बहुत अलग ढंग से बढ़ रहा है। हाँ, हमें जो आत्मसम्मान जो मिला है तो धम्म का बहुत बड़ी देन है, सबसे बड़ी देन है। साथ ही साथ संविधान के अनुसार हमें एजुकेशन, रिजर्वेशन, प्रमोशन थ्रू कॉन्स्टिट्यूशन मिल रहा है। उससे बहुत भारी संख्या में हमारे ऑफिसर, कलेक्टर, कमिश्नर, रेक्टर, डायरेक्टर, बहुत मिनिस्टर, गवर्नर तक और राष्ट्रपति तक हमारी मजल गई है। ये बाबा साहब का संविधान और बौद्ध धम्म का वरदान होने से हम महसूस लगती है हम सबसे अच्छा इंसान है। हम सबसे अच्छा इंसान है कि धम्म की दीक्षा लेने से हमारे अंदर धम्म क्रांति होने से मुझे तो लगता है कि मैं धम्म क्रांति में मुझे प्राप्त होती है सुख शांति। धम्म क्रांति में मुझे मिलती है मन शांति। और मैं देखता हूँ केवल धम्म क्रांति से ही जगत में ला सकता हूँ
विश्व शांति। आज सब दुनिया भ्रांति में है, भ्रांति में है, संभ्रम में है, कन्फ्यूजन में है, डिवीजन में है, लैक ऑफ विजन में है। इसलिए बाबा साहब का इनके ऊपर एकमात्र उपाय धम्म रिवोल्यूशन। व्हाट इज सॉल्यूशन? ये जो भ्रांति है, ये जो कन्फ्यूजन है, ये जो लैक ऑफ विजन है, ये जो संभ्रम है, हा जो गोंधळ है, इनके ऊपर आने के लिए आज टोटल धम्म रिवोल्यूशन की आज जगत को, इंसान को जरूरत है। बाबा साहब के जयंती का अवसर है, इस पर हम ध्यान देते हैं तो हमें लगता है हमारा देश का क्या खतरा है, हमारे पड़ोसी देश में क्या खतरा है, हमारे एशिया में क्या खतरा है, और जगत को कौन सा खतरा उनके सामने खड़ा है, और उसके ऊपर हमें लाने के लिए बाबा साहब ने हमें अच्छा शस्त्र, अस्त्र, नॉन वायलेंस वेपन गिफ्ट दिया है। ये नॉन वायलेंस वेपन्स मीन्स धम्म रिवोल्यूशन। ये धम्म रिवोल्यूशन को अभी वक्त है टोटल धम्म रिवोल्यूशन करना है। क्या भारत में महामारी से हम लोग, हमारा पुनर्जन्म हुआ है, हमारा नवा जन्म हुआ है, हमारे कितने, हमारे घर से क्या सिर्फ देश के निवास जगत के लोग कितना चले गए। ऐसी स्थिति से हम जो कुछ लोग जीवित है, मैं उनका वंदन करता हूँ, अभिनंदन करता हूँ कि वो अपने कर्म, सत्कर्म से ये जो महामारी का जो मार था, जो शत्रु था, उसके ऊपर उठ गए हैं। तो महामारी का अर्थ ये है कि ये जिंदगी का हम अधिक उपयोग करना है। इसका सही अर्थ से कहता हूँ, डोंट वेस्ट आवर लाइफ। अपना ये कीमती जीवन को बर्बाद मत कीजिए। हमें जिंदाबाद आबाद रखना है तो हमें बर्बाद से मुक्त होना है, हमें कार्यरत रहना है। हम सुखी कैसे हैं, ऐसे दूसरे लोग सुखी कैसे होंगे। इसके लिए बाबा साहब का ये धम्म रिवोल्यूशन कामयाब बनाने के लिए हमें हमेशा स्ट्रगल करना है, हमेशा संघर्ष करना है, हमेशा प्रयत्न करना है, हमेशा प्रबुद्ध बनने के लिए खुद का शुद्ध, परिशुद्ध, बाबा साहब का कहने के अनुसार शब्द में प्रबुद्ध इंसान बनने के लिए, महामारी हो क्या अंदर कोई घबराहट हो, क्या कोई विकार हो, कोई नकार हो, बाहर का कोई शत्रु हो, कोई हिंड्रेंस हो, कोई भी अड़थड़ा हो, उसको पार करने के लिए हमें युद्ध करना है। एक नकारात्मकता नष्ट करने के लिए हम हमेशा, हमारे साथ ये जारी युद्ध होना है। ये युद्ध होने से ही हम शुद्ध, परिशुद्ध, प्रबुद्ध हो जाएंगे। और यही धम्म क्रांति का मैसेज है। धम्म क्रांति का मैसेज यही है, यही संदेश है, यही उनका बाबा साहब का आदेश है। मैं खुद लास्ट 30-40 साल हम धम्म का आचरण करते हैं। ये धम्म क्रांति का निशान गाँव-गाँव में, तालुका में, जिला में, देश विदेश में ऐसा फड़काने के लिए, ऐसा उसको सब दाही दिशा में
लेने के लिए हम तैयार हैं, क्योंकि हमें अनुभव आता है कि मैं चेंज हो रहा हूँ, मेरा लाइफ बेटर एंड बेटर एंड बेटर बेस्ट हो रहा है, मुझे अनुभव मिलता है। दिस इज धम्म टेस्ट, माई लाइफ डे बाय डे बिकेम बेस्ट। जितना वर्स्ट है, जितना वाइट है, उससे मैं फाइट करता हूँ, और जितना हमारे अंदर राइट है, ब्राइट है, उसको अप राइट लाने के लिए मैं कार्य कर रहा हूँ। हाँ, ये महामारी के वक्त में ऐसा कोई हफ्ता नहीं गया, वीक नहीं गया कि जिस वक्त हम घर से बाहर नहीं पड़ा। हमारे शेजारी हो, हमारे गांव हो, हमारे मोहल्ला हो, हमारा कोई नज़दीक का एरिया हो और जिला हो, जहाँ जहाँ लोग घबराहट था, वहाँ वहाँ जाके लोगों को मदद किया है, उनको अभय दिया है, उनको साथ दिया है, सोबत दिया है, संगत दिया है, उनको फ्रेंडशिप दिया है, उनको मित्रता और ऊपर की भाषा में कल्याण मित्रता प्रदान करने की चेष्टा की है। क्योंकि धम्म हमारे अंदर हम जीने की कला मानते हैं, तो हम धम्म को जीना चाहता है। हम उनका आचार करता हूँ, हम उसका उच्चार करता हूँ, हम उसका विचार करता हूँ और धम्म तत्व का व्यवहार करता हूँ। इसलिए जो अकुशल है, जो निगेटिव है, वो निकलता है, और जो पॉजिटिव है, सकारात्मक है, तो मेरे आचार में, मेरे उच्चार में, मेरे विचार में, मेरे व्यवहार में मैं देखता हूँ। हाँ, धम्म इज लाइक मैजिक। धम्म ही जादू है, जादुई। धम्म इज लाइक मिरेकल्स। धम्म हा चमत्कार आहे, आणि तो चमत्कार आपल्या वर्तनावर अवलंबून आहे। हाँ, बाबा साहब बोलते हैं कि धम्म में है सामर्थ्य, धम्मामध्ये आहे सामर्थ्य। धम्म इज व्हेरी ग्रेट पावर। हाँ, तो व्हाई नॉट हम लोग को पावर को हमारे लाने के लिए और खुद को प्योर बनने के लिए प्रयास क्यों नहीं करते? हाँ, क्यों नहीं करते? यदि हमारा बोधिसत्व बाबा साहब आंबेडकर बोलते हैं धम्म में आहे, धम्मामध्ये आहे सामर्थ्य, धम्म में आहे बहुत शक्तिमान धम्म है। हाँ, तो ये शक्तिवान धम्म होता है, तो हम कमजोर क्यों? हम भी शक्तिमान होना चाहिए, हम भी समर्थ होना चाहिए, हमें स्ट्रेंथ आना चाहिए, हमारे में कॉन्फिडेंस बढ़ना चाहिए, हमारे में आत्मविश्वास और आत्मसम्मान की भावना पैदा हो सकती है। यदि हमारे आत्मसम्मान आए तो दूसरे जो खुद को नीचा समझते हैं, गरीब समझते हैं, पामर समझते हैं, उनको हम वो अपने आचरण से ये सम्मान की भावना का गिफ्ट दे सकते हैं, और उनको भी बोलते हैं चलो धम्म की ओर। बाबा साहब ने दिया है ये शोर, चलो सब लोग धम्म की ओर। तो ये धम्म जीवन की कला है। जीवन में जितना जितना हिंड्रेंस है, डिफिकल्टीज है, विकार है, नकार है, निगेटिव है, जितना जितना है बला, तो हम कर सकते हैं उनसे मुकाबला। हम कर सकते हैं उनसे मुकाबला। तो ये भाई और बहनों,
बंधू आणि भगिनींनो, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की धम्मामध्ये सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्य जर असेल तर आजची गरज आहे की मी जर सुखी नसेन तर प्रबोधन प्रवचन देण्यात का अर्थ आहे? मैं यदि सुखी नहीं होते तो दूसरे को हम कैसे इंस्पायर करेंगे, कैसी प्रेरणा देंगे? हाँ, आप धम्म का आचरण करो, आप धम्म का प्रचार करो, प्रसार करो। तो इसलिए हम चैरिटी बिगिन्स एट होम। ये धम्म आचरण करना है, ये खुद से शुरुआत होनी चाहिए। खुद से शुरुआत होने से हम इतर लोगों को, दूसरे लोगों को हम इंस्पायर कर सकते हैं, प्रेरणा दे सकते हैं। उनके सामने हम एक मॉडल, एक नमूना बनते हैं। तो मुझे बहुत अच्छा लगता है बाबा साहब का वचन, धम्म में है सामर्थ्य, और जो आचरण करेगा तो उसको उसका लाभ मिलेगा। मुझे इसका लाभ मिल रहा है, इसलिए मैं प्रसन्न हूँ, आनंदी हूँ। ये धम्म क्रांति गतिमान करने के लिए जो हम बोलते हैं, पूजा पाठ करते हैं, उसका अर्थ जानते हैं। अर्थ जानने से वो अर्थ में आचरण में लाने का हमें प्रयास करना है। अभी हम नाम के वास्ते बौद्ध नहीं है, हमें अभी प्रैक्टिकल बुद्धिस्ट होना है। धम्म जीवन जगना है, ऑलवेज विथ धम्म लाइफ। यदि कोई भी कारण हो, धम्मकरण हो, राजकरण हो, जीवन का कभी क्षेत्र हो, मगर वहाँ जहाँ वहाँ हमारा अधिष्ठान धम्म होना चाहिए। हाँ, धम्म का अर्थ आप जानते हैं। इतना सालों से हम पूजा पाठ करते हैं, प्रवचन ऐकते, शिविर में जाते हैं, हाँ, सब कुछ करते हैं। इसका अर्थ है क्या? नीति। और जिनके पास धम्म का नीति, उसको नहीं लगती कुछ भी, किसी का भी भीती। ज्याच्या अंगी नीती त्याला वाटत नाही कोणाची भीती। हां, आता ज्यांच्याकडे नाही नीती त्यांच्याकडे आल्या ईडी। आणि जर ईडीमध्ये त्यांनी ईडी दाखवणाऱ्याच्यात घेतली नाही उडी, तर त्यांना लागणार आहे बेडी। ह्यासाठी बाबासाहेब म्हणत होते की जे काय सध्याचं काय समाजकारण, राजकारण, जे काय धर्मकारण चाललेलं आहे इतरांचं, हा खरा बदमाशांचा खेळ आहे। त्याच्यामध्ये मला सुधारणा करायची आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे। राजकारणाचा आणि धम्मकरणाचा उद्देश हा असला पाहिजे की लोक कल्याण। आज काय चाललेलं आहे, आज भारतामध्ये, जगामध्ये काय चाललेलं आहे? नैतिकता नसल्यामुळे त्या देशातील सत्ताधाऱ्यांची किंवा नागरिकांची नैतिकता नसल्यामुळे हे नैतिक अवमूल्यन चाललेलं आहे, डिव्हॅल्युशन। हे डिव्हॅल्युशनमुळे ह्या भारतासह सगळ्या जगामध्ये आणि आशियातील आजूबाजूच्या भारताच्या देशामध्ये डिव्हॅल्युशन चाललेलं आहे। मग ती भारत असो किंवा पाकिस्तान असो किंवा नेपाळ असो किंवा बुद्धिस्ट म्हणणारे, आपण सत्य बोललं पाहिजे। ब्रह्मदेश किंवा म्यानमार असो, सिलोन किंवा श्रीलंका असो, व्हॉट इज लॅकिंग? नो नीती। राजकारणाकडे नीती नाही, मॉरॅलिटी नाही, शिलाचार नाही। त्यामुळे राजकीय लोक, प्रधान असो, मंत्री असोत किंवा राष्ट्रपती असो, डिव्हॅल्युशन झालेलं आहे, अवमूल्यन झालेलं आहे। या अवमूल्यनामुळे आज गोरगरिबांना
त्रास होतो आहे. यथा राजा तथा प्रजा. राजा जर सुखी असेल तर जनता सुखी, राजा जर प्रसन्न असेल तर जनता प्रसन्न, राजा जर शांत असेल जनता शांत. परंतु सर्वत्र राजा असो, राजकारणी असो, मंत्री असो, कोणी अस्वस्थ, डिस्ट्रॅक्ट लोक दिसत आहेत. लॅक ऑफ गुडविल, लॅक ऑफ गुडविल. आणि सर्वत्र मला दिसतंय इलविल, इलविल. आणि सूडबुद्धीने करतात एकमेकाला किल किल किल. यासाठी बाबासाहेबांनी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे अगोदर ज्यांनी धम्मक्रांती ह्या आधुनिक युगात केली, त्यांनी सगळ्या जगाला टाहो फोडून सांगितलं जगाला पाहिजे शील, पाहिजे शील पाहिजे. नेहरूजी म्हणाले पंचशील, पंचशील. आशियातील किंवा जगातील राष्ट्रांना समृद्ध आणि प्रबुद्ध करायचं असेल तर त्या देशाची नैतिकता शिलावर पाहिजे. भारताचं संविधान सुद्धा शिलावर उभी आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. विदाऊट पंचशील आपण देऊ शकत नाही जगाला न्याय. म्हणून पंचशील हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाचा पाया आहे. आणि ती शिकवण बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे. या संविधानाचं रक्षण, प्रोटेक्शन, संरक्षण करणारं नैतिक जबाबदारी एक बाबासाहेबांचे अनुयायी आणि बुद्धाचे अनुयायी म्हणून आमच्या येऊन पडलेले आहे. बाबासाहेबांना संविधानाला अनुसरून असलेला समाज घडवायचा होता. आणि म्हणून ह्या देशातील जो महान गुरु होते, जगद्गुरु होते, भगवान बुद्धाचा धम्म तुम्हा आम्हाला देऊन आज आम्ही अल्पका म्हणा समृद्ध आणि प्रबुद्ध होत आहोत. म्हणून आपला इतिहास, आपली परंपरा महान आहे. हा इतिहास विसरून आपल्याला चालणार नाही. महापुरुषांचा आधार घेऊन आपण जे निराधार आहेत त्यांना आधार दिला पाहिजे. आणि जे खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे नैतिकता नाही, ज्यांच्याकडे नीतिमत्ता नाही, अशा लोकांच्या हातात सत्ता देण्यापासून आपण सावध आणि दक्ष असलं पाहिजे. आपलं सर्वत्र लक्ष असलं पाहिजे, नाहीतर एक दिवस आपलंही भक्ष्य आहे. धम्मक्रांती म्हणजे धम्म रिव्होल्यूशन. धम्म रिव्होल्यूशन म्हणजे टोटल रिव्होल्यूशन. जीवनाच्या सर्व अंगा रंगात, ढंगात, आचार उच्चार, विचारात, व्यवहारात, सर्व जीवनाच्या क्षेत्राला लागू पडणारं ते प्रभावी इंधन आहे. म्हणून डोंट वेस्ट आवर लाईफ. धम्म शिकवण काय सांगते आहे, या जीवनाचा सातत्याने सदुपयोग करा. मी सुखी, माझे घर सुखी, माझे शेजार सुखी, माझा मोहल्ला सुखी, माझी गल्ली सुखी. आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना सुखाचं हा आधार देण्याचा आपण निर्धार केलेला आहे. एकट्या बुद्धानंतर दुसरे प्रबुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा हा ललकार दिलेला आहे. हा धम्मक्रांतीची ही सिंहगर्जना केलेली आहे. आणि म्हणून आपण मुठभर असू, पण ह्या देशामध्ये नीतिमत्तेवर जर कंबर कसू तर आपण सगळ्यांचे उरून पुरू. एवढे बाबासाहेबांनी आपल्याला बनवलेला आहे गुरु. आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे शस्त्रास्त्र, बॉम्ब, गोळा, हायड्रोजन बॉम्ब, काही बॉम्ब नाही. आम्ही निशस्त्र आहोत, आम्ही अहिंसक आहोत. आहे दिस इज आवर मुवमेंट, नॉन व्हायलन्स मुवमेंट आहे. अहिंसक हे आंदोलन आहे. पण ह्या आंदोलनाकडे आमच्याकडे शस्त्र अस्त्र काय आहेत तर प्रॅक्टिस, धम्म प्रॅक्टिस आहे, धम्म अभ्यास आहे. धम्म अभ्यास आहे आणि धम्म आचरण आहे, धम्म अभ्यास आहे. आणि धम्म अभ्यास, धम्म आचरण करण्याचा हा समूह हा सत्संग आहे. या सत्संगाच्या जोरावर आपण
आपण देशाला मॉडेल देऊ शकतो, आधार देऊ शकतो. मग तुम्ही उपासक असा, तुम्हा उपासिका असा, तुम्ही बौद्धचारी असा, बौद्धचारिणी असा, धम्मचारी असा, धम्मचारिणी असा, भिक्षू असा किंवा प्रज्ञाचक्षू असा. जर बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानत असू तर आपण स्वतःला शुद्ध, परिशुद्ध, प्रबुद्ध बनवण्याची कंबर कसू, असा निर्धार झाला पाहिजे. असं परिणामकारक शरणगमन झालं पाहिजे. किंवा नामके वास्ते बौद्ध होऊन चालणार नाही. तर आपल्या आचारामध्ये, उच्चारामध्ये, विचारामध्ये शुद्ध, परिशुद्ध, प्रबुद्ध व्यक्तित्व प्रकट झालं पाहिजे. आणि ती आज काळाची गरज आहे. ह्या बाबासाहेब त्यावेळी एकटे होते. त्यावेळी त्यांच्या अवतीभोवती 51 बॅरिस्टर होते. पण ह्या देशाला करुणेने आणि मैत्रीने एकत्र आणलं. ही महासत्वाची महाकरुणा होती, बोधिसत्वाची. काश्मीर टू कन्याकुमारी, कच्छ टू कलकत्ता या देशाची अखंडता निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला वेळेचा वेस्ट केला नाही, वेळ व्यर्थ गमावली नाही. वेळ सार्थक करून त्यांनी हे देशाला संविधानाचं मंगळसूत्र अर्पण केलं आहे, समर्पण केलं आहे. म्हणून ह्या जवळजवळ 75 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला ह्युमन राईट्स मिळाली. आम्हीही इन्सान आहोत, जगातील माणसा समान आहोत. आणि त्या जोरावर एज्युकेशन, रिझर्वेशन, प्रमोशन थ्रू कॉन्स्टिट्यूशन आम्हाला मिळतं आहे. आज आम्ही जगामध्ये भरारी मारत आहोत. आमची मुलं लेकरं पक्षाप्रमाणे सगळ्या जगामध्ये घिरट्या घालत आहेत. कोणाच्या विभूतीने नाही, कोणाच्या आशीर्वादाने नाही, कोणाची पूजा करून नाही, तर बाबासाहेब म्हणाले, हे गरिबांनो शिका, हे गरिबांनो संघर्ष करा, हे गरिबांनो संघटित व्हा, ओ गरीब शिक्षित बनो, संघर्षरत रहो और जहाँ हो वहाँ संगठित हो. ये 3 पॉइंट से और बुद्ध धम्म संघ से हम यदि नाता का एकता बनाता है तो हम सबसे भारी बनता है. आज यही गरज है. दिस इज़ नीड कि हमें वेल एजुकेट बनना है. हमें हमारे अंदर जितनी बुराई है उनको नष्ट करना है. हमें जहाँ हो वहाँ महापुरुष को मानने वाले लोगों के साथ रहना है. और साथ ही साथ यदि धम्म दीक्षा ली है तो बुद्ध धम्म संघ का ये दैदीप्यमान आदर्श अपने जीवन में लाना है. और उनके शिक्षा के अनुसार हम लोग बेटर बुद्धिस्ट बनना है, एक प्रैक्टिकल बुद्धिस्ट बनना है. इसलिए बुद्ध ने आखिरी बात बोलता हूँ कि समाप्ति के पहले कि बुद्ध ने भी बाबा साहब के जैसा पाली भाषा में बोला है, धम्म हवे रखती धम्मचारी, धम्म हवे रखती धम्मचारी. जो लोग धम्म का आचरण करता है, जो लोग धम्म का आचरण करता है, धम्म उनका रक्षण करता है. हा? जे लोग धम्माचं आचरण करतात त्यांचं धम्म रक्षण करतोय. बघा किती विलक्षण बाब आहे. बाबासाहेब म्हटले धम्मामध्ये आहे सामर्थ्य. जो आचरण करील त्याचं, जो करील नुसतं भाषण त्याच्या घरात मिळणार नाही राशन. आणि म्हणून लेटस बी प्रॅक्टिकल बुद्धिस्ट. म्हणून आजच्या निमित्त आंबेडकर जयंतीच्या परवा निमित्त मला लॉर्ड बुद्धा चॅनलवर जी बोलण्याची संधी मिळाली. मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व सदस्यांचे, सर्व प्रमुखांचे मी वंदन करतो, अभिवादन करतो. आणि आपण श्रोते वर्ग आणि जे ऐकून घेतात त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि लांबलेलं प्रबोधन येथेच थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम.
बाबा साहब के वजह से हम तो अभी बुद्धिस्ट बन गया, मगर 2500 वर्ष पहले 2500 वर्ष पहले भगवान बुद्ध लाइट ऑफ एशिया, अभी तो बुद्धा लॉर्ड बुद्धा बिकेम वर्ल्ड लाइट। हाँ, सब दुनिया में बुद्ध ही बुद्ध, बुद्ध ही बुद्ध, बुद्ध ही बुद्ध, बुद्ध ही बुद्ध। मैं जब भी मेरे जन्मे से ही मैं बाबा साहब का वाणी सुनता था। 1950 से बाबा साहब ने बोला कि अभी हम बुद्ध धम्म की ओर जाना है, बुद्ध बुद्ध बुद्ध। पहला महायुद्ध हुआ, दूसरा महायुद्ध हुआ, और 1950 से बाबा साहब ने शोर लगाया, चलो बुद्ध की ओर, बुद्ध 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 के सिवा दूसरा रास्ता नहीं। तो भारत में बोले, जगत में वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप के संघ परिषद में बोले, जितना बार बाबा साहब बुद्ध बुद्ध बोले तो उससे दूर हुआ तीसरा महायुद्ध। अभी तक तीसरा महायुद्ध नहीं है। इसका मतलब क्या है? ये शांति का, ये सहजीवन का, ये मैत्री भावना का, ये सद्भावना का, ये गुडविल का, ये पंचशील का मैसेज स्प्रेड एवरीवेयर। ये मानवता, ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व भगवान बुद्ध की देन है। और ये तत्व का सभी डेमोक्रेसी कंट्री वाले लोग, लोकशाही कंट्री वाले लोगों ने अपना जो संविधान बनाया है, उनका समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, ये बुद्धा का टीचिंग सभी और प्रीचिंग किया जाता है। तो आने वाले बुद्ध जयंती के लिए हम लोग तैयार होना चाहिए। ये 16 मई को शाक्य मुनि बुद्ध की वैशाखी पूर्णिमा, वी गोइंग टू सेलिब्रेट एवरीवेयर वर्ल्ड वाइड। हम दुनिया के तमाम देशों में ये भगवान बुद्ध का जयंती सेलिब्रेशन करते हैं। होगा सभी जगह, हमारे गली से दिल्ली और दिल्ली से इनो तक, सब दुनिया में ये धम्म चक्र गतिमान होने वाला है। तो लेट अस स्टार्ट फ्रॉम आवर हाउस। हमारा घर शुद्ध हो, हमारा परिसर शुद्ध हो, हमारा परिवार शुद्ध हो, सभी को स्वच्छता, सुंदरता बढ़ेगी तो शांति, मन शांति मिलेगी। ये बुद्धिज्म ये सौंदर्य का गिफ्ट है। हमें स्वच्छता है, हमें सुंदरता है, और बुद्धिज्म ये तत्व सभी दुनिया को प्रकट करता है। इसलिए बुद्ध की जयंती सेलिब्रेशन करने के लिए, और बुद्धिज्म फॉर वर्ल्ड पीस। मैं पहले ही बोला कि युद्ध, तीसरा महायुद्ध होने वाला है, अभी भी यूक्रेन रशिया, मगर नहीं, क्योंकि सभी और बुद्ध का शोर है, सभी और बुद्ध का शोर है। ये घूमता है दुनिया में, यूनो में घूमता है, सब लोकशाही लोकतंत्र वाले देश में घूमता है, भारत में भी घूमता है। तो हम एक साथ भारत में, जगत में, हमारा जो हिस्टोरिकल पर्सन है, स्पिरिचुअल पर्सन है, यूनिवर्सल पर्सन है, ऐसे लॉर्ड बुद्धा की जयंती हमें सेलिब्रेट करना है कि भगवान बुद्ध हे ऐतिहासिक आहेत, भगवान बुद्ध हे आध्यात्मिक आहेत, भगवान बुद्ध हे स्पिरिच्युअल आहेत, युनिव्हर्सल आहेत. त्यांचा शिष्य बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे ऐतिहासिक आहेत, आध्यात्मिक आहेत आणि संविधानाचे निर्माते असल्यामुळे ते सुद्धा जागतिक झालेले आहेत. बुद्धा जागतिक आहेत, त्यांचा धम्म जागतिक आहे, त्यांचा संघ जागतिक आहे, त्यांचा जो शिष्य बाबासाहेब आंबेडकर आहेत ते सुद्धा जागतिक आहेत, ते सुद्धा त्यांची चळवळ जागतिक आहे, संविधान जागतिक आहे आणि बौद्ध धर्माचं जे रेऊल जागतिक आहे. आणि त्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे गुरुबंधू आणि भंते आमचे गुरु भंते संघरक्षितांनी त्यांना फॉलो करण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ आणलेला आहे, तो सुद्धा जागतिक आहे. म्हणून बुद्धिझम जागतिक आहेत, बाबासाहेब जागतिक आहे, धम्म जागतिक आहे. मग आपण प्रादेशिक का, आपण संकुचित का? आपण सुद्धा व्यापक होऊया. हीच खरी भगवान बुद्धाला वंदना ठरेल, हीच खरी बुद्धाची पूजा ठरेल, हेच बुद्धाला
खरेखुरं वंदन करेल. एवढी मी शुभेच्छा देतो आणि येथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.